देव कोठे तुकोबाराची वस्तू कळाली त्यांनी अभंगाच्या रूपामध्ये गाथ्याच्या रूपात मांडली. समर्थांना जी वस्तू कळाली समर्थांना रामदास स्वामींना त्यांनी दासबोधाच्या रूपात मांडली. आणि सोपे श्लोक आहेत मनाचे श्लोक. मना सज्जना भक्ती तरी श्री हरी पाहिजे तो जनी निंदते सर्व सोडून जावे जनी वंदते सर्व भावे करा. जय जय वीर समर्थ. आणि जनाबाईला जी वस्तू कळाली त्यांनी जात्याच्या उमेमध्ये जीव दोन्ही खुंटे गे प्रपंचाचे नेते. जीव दोन्ही खुंटे गे प्रपंचाचे नेते. लावणी पाची बोट रे तुये रे बाई भैला. लावणी पाची बोट रे तुये रे बाई भैला. लावणी पाची बोट रे रे बाई भैला. लावणी पाची बोट जमीने आपल्या ओव्याच्या रूपात ती वस्तू मांडली. तसं व्यासांना जी वस्तू कळाली त्यांनी पुराणाच्या रूपात मांडली. आता हे पुराण कोणतं आहे मग शिवपुराण आहे. कुठे सांगितलेलं आहे ततो सुतम पराशरात्मं पुराण विद्या अखिलां व्यासात् प्रत्यर्थमीयुषाम्. ते एकदा काय झालं पवित्र अशा उदकाने परिपूर्ण असणाऱ्या ज्या ठिकाणी गंगा यमुना आणि सरस्वती या 3 नद्यांचा संगम आहे. लक्षात आलं काय कोणतं क्षेत्र प्रयागराज. प्रयागमुपगम्यसः गेल्या वर्षी 144 वर्षानंतर त्या त्रिवेणी संगमावर कोणता मेळा झाला नुसता नाही महाकुंभ मेळा झाला. 144 वर्षानंतर कुठून कुठून महात्मे कोण आले होते देव जाणे. आता जबर पाहायला तुम्हाला दिसेल का ते नाही गेले ना. कोण पुण्य ऐसी ऐसी भेटी कोण पुण्य त्याचा होईन सेवक. त्याला पुण्यच लागत महाराज संतांची भेट होणार. तर अशा त्या पवित्र आणि पावन उदकाने परिपूर्ण गंगा यमुना सरस्वतीच्या त्या प्रयाग क्षेत्राच्या ठिकाणी अनेक ऋषी मुनींनी पुढाकार केला आणि मोठा विशाल ज्ञान यज्ञाचं आयोजन केलं. जसं यावर्षी 144 वर्षानंतर महाकुंभ मेळा झाला तसं पूर्वी सगळे ऋषी मुनी जमले. सगळे म्हणजे किती 88,000. किती प्रयागराजला तेव्हा किती होते 88,000. काय ना नैमिषारण्यात किती ऋषी होते 88,000. मग आपल्या मंडपात 88 तरी पाहिजेत ना. येतील हळूहळू 88,000 चेष्टा नाही मला. विशाल यज्ञ केला. तेजस्वी सत्यवादी ज्ञानी आणि पुण्यवंत अशा प्रकारचे महात्मे जमले. मोठ्या संमेलनाची तयारी भाग घेण्याकरता त्या ठिकाणी सूत मुनी आले. नारद आले. श्रीमन नारायण नारायण नारायण